पौष महिन्यामध्येच का शक्तीची उपासना केली जाते आणि शाकंभरी देवीचीच का या शाकंभरी नवरात्रामध्ये उपासना केली जाते? शाकंभरी म्हणजे काय? आणि या पौष महिन्यातले जे दुर्गाष्टमीपासून सुरू होणारे नवरात्र म्हणजे शाकंभरी नवरात्र, याचं विशिष्ट महत्व काय मित्रांनो? जेव्हा पूर्ण ब्रह्मांड त्राहिमाम त्राहिमाम करत होतं, अन्न, धन, जल, संपत्ती, हिरवळ, पृथ्वीचा थोडक्यात नाश होत होता, त्यावेळेस या माता भगवती त्रिपुर सुंदरी म्हणजे ललिता मातेने एक अवतार घेतला. तो अवतार म्हणजे कोणता? तो अवतार म्हणजे शाकंभरी देवीचा, जिने भाजीपाला, धन, धान्य जे माणसांना खाण्यासाठी गोष्टी लागतात त्या उत्पन्न केल्या. या शाकंभरी नवरात्रामध्ये माता ललितेची शाकंभरी रूपात पूजा केली जाते आणि त्याच सोबत बलिदान देखील शाक पद्धतीचा असतो, म्हणजे कव्हाळ्याचं बलिदान असतो. या बलिदानाचं एक विशिष्ट महत्व आहे. माता भगवतीला आपण वर्षभर जो भाजीपाला खाणार आहोत तो जगदंबे पुढे अर्पण करावा व सर्व भाजीपाला एकत्रित करून त्याचा प्रसाद स्वरूपात भक्तांना वाटप करावं. शाकंभरी नवरात्राची जी सांत्वना आहे ती अशा पद्धतीने केली जाते. यावेळेस पौष नवरात्राची सांत्वना म्हणजे 3 तारखेला शाकंभरी नवरात्राची सांत्वना होत आहे. त्या दिवशी हाच नैवेद्य माता भगवतीला अर्पण करावा. ओम काली जय भवानी.